हे पालक पनीर बघा ना, ऐक कसलं भारी दिसतंय. शिकायची रेसिपी तर सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओला लाईक करा. तर काय करायचं, एक जुडी पालकाची फक्त पानं स्वच्छ धुवून घेतली, भरपूर पाणी उकळायला ठेवलंय. उकळी आली की त्यामध्ये ही पानं घालायची, चमचावर साखर घालायची, 3-4 मिनिटं न झाकता उकळायचं. 3-4 मिनिटांनी पालक उकळला की लगेच पाण्यातनं काढायचा आणि थंडगार पाण्यामध्ये टाकायचा. 10 मिनिटं असंच ठेवायचं. तर आपण सगळ्या पेस्ट करूयात. 10-12 काजू पाकळ्या तासभर भिजवल्या होत्या, त्यांची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट तयार झाली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात 2 कांदे, टोमॅटो, लसूण पाकळ्या, आलं, मुठभर कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करायची. कांदा टोमॅटोची पेस्ट झाली. आता पालकाची पेस्ट करू. हा पालक 10 मिनिटं ठेवला होता, त्याला चांगलं निथळून मिक्सरच्या भांड्यात घेतलं. त्यामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पाणी घालून याची पण पेस्ट केली. सगळ्या पेस्ट झाल्या. आता पालक पनीर करायला घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल तापवलं, त्यावर 2 चिमूट मीठ घातलं, थोडेसे काजू तळून घेतले. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आता उरलेल्या तेलामध्ये पाव किलो पनीरचे तुकडे घालायचे. हे मात्र ऐच्छिक नाहीये, हे घालावंच लागणार. आणि हे पनीरचे तुकडे सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. पनीर काढून घेतलं. आता उरलेल्या तेलामध्ये अजून 2 चमचे तूप वाढवलं. तूप तापलं की यामध्ये जाईल जिरं फुललं की कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची आणि चांगली तेल सुटेपर्यंत परतायची. मग यामध्ये सगळे पावडर मसाले घालायचे. गरम मसाला पावडर, धनेपूड, मिरची पावडर, कसुरी मेथी, तयार केलेली काजू पेस्ट, ताजं दही घालायचं, 1 चमचा बटर घालायचं आणि याला 5-6 मिनिटं परतायचं. 5-6 मिनिटं परतलं की मग पालकाची पेस्ट घालायची. लागेल तर पाणी घालायचं आणि 4-5 मिनिटं मंद आचेवर शिजवायचं. 4-5 मिनिटांनी पालक छान झालेला आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, तळलेलं पनीर, तळलेले काजू आणि पाव कप फ्रेश क्रीम घालायची. याला मिसळून 2 मिनिटं उकळू द्यायचं. चला तोवर आपण तडका करूया. कढल्यामध्ये चमचाभर तुपावर 1 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि तो छान खरपूस परतायचा. मग सुक्या मिरच्या घालायच्या आणि हा तडका उकळत्या पालक पनीरवर घालायचा. आणि हे घ्या, आपलं हे मस्त पालक पनीर तयार झालंय. स्टेप बाय स्टेप रेसिपी आहे, जरूर करून बघा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच रेसिपीजसाठी फॉलो करा. हॅपी कुकिंग.